हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी न्यू स्टाईलची ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला त्याच ब्लाऊज डिझाईन बघून कंटाळा येतो. वेगळी युनिक डिझाईन बनवायची असते. एवढंच नाही तर कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते आणि अशा वेळेस कधी कधी आपल्यालाही सुचत नाही की कस्टमरला कुठली डिझाईन सांगावी. सो आजची जी काही डिझाईन आहे खरं तर ही खूप सुंदर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते सुद्धा अतिशय सावकाश, स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे. जेणेकरून जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल किंवा फिनिशिंग चांगली येत नसेल तर आपला आजचा हा व्हिडिओ बघून या टिप्स अँड ट्रिक्स जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्हाला डिझाईन प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सहज स्टिच करता येईल. ठीक आहे. सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. खरं तर कलर खूप सुंदर आहे आणि याचं अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचं बॅक पार्ट आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेलं आहे. आणि सांगितल्याप्रमाणे आज आपण ट्रेंडिंग अशी मस्त बोटनेक ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते. सो बघा, मग हा जो ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर हा आहे बोटनेक ब्लाऊज. सो बोटनेक मध्ये लागतं पूर्ण शोल्डर, तर पूर्ण शोल्डरचा निम्मा असं आपण 7 घेतलेला आहे. त्यानंतर 4 इंच गळा रुंदी आणि याचा मुंडा सुद्धा घेतलेला आहे 7 इंच. त्याचबरोबर क्रॉस मध्ये 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून घेत असतो छातीचा चौथा भाग अधिक 1.5 किंवा 2 इंच मार्जिन, तर 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण ऑलरेडी कटिंग करून घेतला. सो बघा, मग तुम्ही सुद्धा तुमचे मापे टाकून अशा पद्धतीने बॅक पार्ट कटिंग करायचा. त्यानंतर आपल्याला मार्किंग करायची आहे ती म्हणजे गळ्याची. तर बघा, बोटनेक ब्लाऊज मध्ये 2 गळे असतात, वरचा आणि मधला आपला शेप. सो बघा, मग सगळ्यात आधी आता वरच्या साईडने आपण 3 इंचाला मार्किंग करून घेऊयात. तुम्ही 3.5 ते 4 इंचापर्यंत मार्किंग करू शकतात. त्यानंतर त्याच्या खाली आपल्याला थोडासा डिस्टन्स ठेवायचा असतो. एवढंच नाही तर हा जो शेप आहे तर हा आपण डायरेक्ट वरच्या गळ्याला अटॅचही बनवू शकतो किंवा थोडासा फार डिस्टन्स ठेवून सुद्धा. ठीक आहे. त्यानंतर 4 इंच गळा रुंदीची मार्किंग सुद्धा आपण इथे करून घेतलेली आहे. आणि आता बघा, मग खालून मी 3.5ला मार्किंग करते, कारण की आपला जो काही मधला शेप आहे तर तो आपल्याला थोडासा खालचा जो काही बॉर्डर आहे तर ती सोडून करायचं आहे त्यामुळे. आणि इथून बघा 4.5 ते 5ला तुम्ही मार्किंग करू शकतात. तर मध्ये आपण ह्या डिझाईनसाठी तसं बघायला गेलं तर भरपूर सारा थोडासा डिस्टन्स ठेवणार आहे रेग्युलर बोटनेक डिझाईन पेक्षा. ठीक आहे. सो बघा, मग मी इथे एक मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथं पुन्हा आपल्याला खरं तर गळा रुंदीची मार्किंग करायची आहे. सो बघा, मग 4 इंच गळा रुंदीची मी मार्किंग करून घेते आणि हे पॉइंट मार्क केल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला 2 बॉक्स तयार करायचे आहेत. म्हणजे वरती एक गळा होईल आणि मध्ये आपल्याला एक शेप ड्रॉ करता यावा यासाठी. सो बघा, ही आपली खरं तर बेसिक स्टेप आहे. कुठलाही बोटने गळा असो, कसाही शेप असो, सगळ्यात आधी आपल्याला हे 2 बॉक्स तयार करावे लागतात. फक्त एवढंच आहे की ह्या 2 बॉक्समध्ये ह्या डिझाईनसाठी डिस्टन्स थोडा जास्त आहे नेहमीपेक्षा. ठीक आहे. त्यानंतर इथे सिंपल अशी गोलगळ्याची मार्किंग करून घेऊयात. आणि ही गोलगळ्याची मार्किंग तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता किंवा पट्टी यूज करून सुद्धा नक्कीच करू शकता. ठीक आहे. सो ही मार्किंग झाल्यानंतर आता मधला शेपही ड्रॉ करूयात. तर तो सुद्धा बघा ह्या पद्धतीने गोलाकार आहे आणि इथे तो डायरेक्ट मॅच होतोय. सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने आपली गळ्याची मार्किंग झालेली आहे. सो बघा, आता हा जो काही मधला शेप आहे तर हा खरं तर आपल्याला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा आहे. सो ज्यावेळेस आपण ब्लाऊजला डिझाईन बनवतो त्यावेळेस आपल्याला पेपर कॅनव्हास लागतो आणि तो या पद्धतीने डबल फोल्ड करून ठेवायचा आहे. आणि बघा, फेन मार्किंग दिसते ना, तर ती फक्त आपल्याला इथे मार्क करायची. आता तीच मार्किंग कॅनव्हास पेपरच्या दुसऱ्या साईडला सुद्धा फेन दिसते तर ती डार्क करायची. या स्टेपने काय होतं की सेंटर पासून दोन्ही साईडने आपला गळ्याचा आकार सेम येतो एकसारखा आणि फिनिशिंग त्यामुळे अगदी परफेक्ट येते. त्यानंतर कडेने 1 इंच एवढा डिस्टन्स ठेवायचा आहे म्हणजे मार्जिन, आणि बाकीचं सगळं एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं. सो अशा पद्धतीने कॅनव्हास पेपरवर आपली गळ्याची मार्किंग झालेली आहे. त्यानंतर इथला जो काही वरचा गळा आहे गोल गळा, तर तो आपण इथे कटिंग करून घेऊयात.
आणि आता आपण खरं तर स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जॉईन करायचं आहे. त्यासाठी बघा मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवायचा आहे आणि पिनअप सुद्धा करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता वरच्या गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. सो टीप मारताना लक्षात राहू द्या, मार्जिन अजिबात कमी जास्त होऊ देऊ नका, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला गळ्याचा शेप इथे येणार आहे. गळ्याला टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे टीप मारून घेऊयात. सो कमरेच्या साईडला टीप मारताना अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवायचं आहे. या स्टेपने काय होतं की वरचा गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपलं सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे कुठेही आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज पडत नाही. त्यानंतर बघा कमरेच्या साईडचं एक्स्ट्राचं जे होतं मेन फॅब्रिक तर ते आपण कटिंग केलेलं आहे आणि गळ्याच्या मधलं सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. यानंतर आता गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे आणि ह्या पद्धतीने आपण हा पार्ट सरळही करून घेतला. आता सरळ केल्यानंतर सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. गळ्याला दाबटीप दिल्यानंतर लगेचच कंटिन्यू आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा दाबटीप देताना अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची. खरं तर ही संपूर्ण डिझाईन स्टिच करताना मी ज्या काही तुमच्यासोबत महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर करत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा, म्हणजे तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून छान प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित डिझाईन कशी स्टिच करायची हे सहजच लक्षात येईल. त्यानंतर या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि फायनली आपलं हे जोडून झालेलं आहे. त्यानंतर आता जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण नेहमी परफेक्ट अशी मार्किंग आणि कटिंग करत असतो, पण मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करणं इझी जावं. म्हणूनच मग या पद्धतीने गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झाला की अस्तर मेन फॅब्रिक जोडून परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करायचा, म्हणजे पुढची डिझाईन व्यवस्थित बनवता येईल. सेंटर पॉईंटची मार्किंग केलेली आहे. आता आपल्याला हा कॅनव्हास पेपर अस्तर लावून जॉईन करून घ्यायचा आहे. सो त्यासाठी मग मी इथे अस्तर कट करून घेतलेला आहे. बघा ज्या पद्धतीने व्हिडिओ दिसत आहे ना सेम त्याच पद्धतीने कडेने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेलं आहे आणि सगळ्यात आधी एक सिंपल अशी टिप मारायची, जेणेकरून आपला कॅनव्हास पेपर आणि अस्तर एकमेकाला जॉईंट व्हावा यासाठी. आता हे जॉईंट झाल्यानंतर अस्तरला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ते शेपनुसार फोल्ड व्हावे यासाठी. आणि मग या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये अगदी व्यवस्थित पॅक करायचे आहे. या स्टेपने काय होतं की ब्लाऊज कितीही यूज केला, कितीही वॉश केला तरी सुद्धा कॅनव्हास पेपर खराब होत नाही. अर्थातच आपला ब्लाऊजचा गळा वगैरे खराब लवकर होत नाही. ठीक आहे. सो बघा मग फायनली ह्या पद्धतीने आपण अगदी व्यवस्थित इथे हे जॉईन करून घेतलेलं आहे. आता हे तयार झालेला कॅनव्हास पेपर आपल्याला इथे बॅक पार्टला स्टिच करायचा. सो कॅनव्हास पेपरचा सेंटर पॉईंट आणि बॅक पार्टचा सेंटर पॉईंट मॅच करत सगळ्यात आधी एक मध्यभागी टीप मारायची आणि त्यानंतर जी काही आपली परफेक्ट अशी मार्किंग आहे त्यावर टीप मारून घ्यायची. खरं तर मध्यभागी टीप मारल्याने फायदा हा होतो की सेंटर पासून आपला गळा अगदी परफेक्ट तयार होतो. अजिबात तो एका साईडला होत नाही, वरखाली होत नाही, तिरका सुद्धा होत नाही. ठीक आहे. आणि मग गळ्याची टीप मारताना अगदी तंतोतंत जी मार्किंग आहे त्यावरच टीप मारायची, कारण आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला गळ्याचा शेप चेंज होणार आहे. ठीक आहे. आणि तो परफेक्ट येण्यासाठी व्यवस्थित टीप मारणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो यानंतर ह्या पद्धतीने एक्स्ट्राचं मधलं संपूर्ण आपल्याला कटिंग करायचं. कॅनव्हास पेपरचं अस्तर, मेन फॅब्रिक आणि मेन फॅब्रिकचं अस्तर असं सगळंच थोडंसं मार्जिन ठेवलेलं आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे तसं. आणि मग या पद्धतीने गळ्याला द्यायचे आहेत छोटे छोटे कर्ल्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट. आणि कट्स मारल्यानंतर बघा हे आतल्या साईडने फोल्ड करायचं आहे. आता फोल्ड केल्यावर व्यवस्थित सेट करायचं आणि मग आपल्याला गळ्याच्या साईडने द्यायची आहे दाबटीप.
तर बघा मग इथे दाबटीप देताना आठवणीने लक्षात राहू द्या की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे, कॅनव्हास पेपरचा अस्तर आहे, तर ते काहीही वरच्या साईडला दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी खूपच महत्त्वाची टीप आहे, तेही तुम्ही आवर्जून फॉलो करायची. आणि बघा मग फायनल किती परफेक्ट असा शेप आपल्या इथे रेडी सुद्धा झालेला आहे. खरं तर कॅनव्हास पेपर लावून गळा बनवण्याची ही सगळ्यात साधी, सिंपल आणि सोपी अशी पद्धत आहे. त्यानंतर बघा थोडासा साडीचा कपडा घेतलेला आहे. तुमच्याकडे साडीला मॅचिंग असा जर का कॉन्ट्रास्ट कपडा असेल तर तोही तुम्ही यूज करू शकतात, किंवा ह्या पद्धतीने सुद्धा साडीतला थोडासा किंचितशी पट्टी कट करून घेतली तरी सुद्धा चालणार आहे. ठीक आहे. तर बघा मग हे छोटे छोटे चौकोन मी इथे तयार करून घेतलेले आहे. त्यानंतर बघा जेवढा आपल्या गळ्याचे डेप्थ आहे ना, तर त्यानुसार थोडंसं मोजून मी इथे नॉट घेतलेला आहे. खरं तर ह्या ब्लाउजवर कॉपर गोल्डन वर्क आहे, सो त्यामुळे कॉपर गोल्डन कलरची रेडीमेड नॉट घेतली. तुम्हाला जर कापडे बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकतात. जर तुमच्या ब्लाउजला सिल्वर मॅच होत असेल तर सिल्वर घ्यायची, गोल्डन असेल तर गोल्डन घ्यायची. ठीक आहे. आणि मॅचिंग सुद्धा नॉट अवेलेबल आहेत, तर त्यानुसार तुम्ही तसे यूज करू शकता. तर बघा मग मी एवढा इथे अंदाजे 7-8 कट करून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्या पद्धतीने नॉट त्या चौकोनमध्ये पॅक करायची आहे, म्हणजे फोल्ड करायची आणि मध्यभागी एक टीप मारायची. सुरुवातीला ना डबल टीप देऊन लॉक करायचं, म्हणजे तिथून नॉट निघायला नको. आणि हे ह्या पद्धतीने सरळ करून पुन्हा खालच्या साईडला आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने बघा पुन्हा नॉट आपल्याला त्यामध्ये पॅक करायची आणि इथे एक सिंपल टीप मारायची आहे. टीप मारून झाल्यानंतर बघा हे ह्या पद्धतीने सरळ करून घ्यायचं. लक्षात राहू द्या, नॉटला डबल टीप देऊन लॉक करायचं आणि हे ह्या पद्धतीने सरळ केल्यानंतर खालच्या साईडला आपल्याला एक टीप मारायची आहे. या स्टेपने काय होतं की आपला जो काही ट्रायंगल आहे ना, तर तो डायरेक्ट अटॅच तयार होतो नॉटला लावून. आणि सध्या ना अशी डिझाईनचं खूप ट्रेंड चालू आहे, सो ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवू शकता डिझाईन. एवढंच नाही तर बघा सेपरेट त्रिकोण बनवायचा आणि मग तो पुन्हा आपल्या नॉटला अटॅच करायचा. तर ही जी काही प्रोसेस आहे तर ही खूप लेंदी आहे, म्हणजे त्याला खूप टाइम लागतो आणि फिनिशिंग पण एवढी प्रॉपर येत नाही. सो अशा पद्धतीने जर तुम्ही स्टेप्स फॉलो केल्या तर अगदी कमीत कमी टाइम मध्ये परफेक्ट असं आपलं बघा हे ट्रायंगल अटॅच डायरेक्ट तयार होतात. सो ह्या पद्धतीचे डिझाईन बनवण्याची ही खूप म्हणजे खूप सोपी पद्धत आहे. सो बघा मग इथे बऱ्यापैकी ट्रायंगल आपले तयार झालेले आहे. सेम ह्याच पद्धतीने उरलेले सगळेच आपण इथे तयार करून घेऊयात. आणि बघा मी ज्या पद्धतीने काय केलं, आधी तुम्हाला एक एक बनवून दाखवलं आणि मग डायरेक्ट तुम्ही पटपट कसे बनवू शकतात तर ते सुद्धा दाखवलेलं आहे. तर कंटिन्यू तुम्ही डायरेक्ट फोल्ड करून एक एक टीप मारू शकतात आणि त्यानंतर ह्या पद्धतीने पुन्हा सरळ करून खालच्या साईडने टीप मारू शकतात. तर ह्या स्टेपने काय होतं की पटपट आपले हे त्रिकोण इथे तयार होतात. नंतर कट करून ते सेपरेटही करायचे आणि एक्स्ट्राचं कट सुद्धा करून घ्यायचं. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपले सगळे त्रिकोण डायरेक्ट जे काही नॉटला अटॅच आहेत तर ते तयार झालेले आहेत आणि हे लावून आता आपण पुढची डिझाईन इथे स्टिच करूयात. तर बघा मग जो काही आपला मधला शेप आहे ना बॅक पार्टचा, तर तिथे आपल्याला हे लावायचे आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे त्रिकोण किती बाहेर काढायचे हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे, म्हणजे किती छोटे तुम्हाला पाहिजे नाही किंवा किती मोठे हवे आहे ते. आणि ह्या पद्धतीने आधी व्यवस्थित ठेवून बघायचे आणि मग त्यानंतर डायरेक्ट टीप मारायची. तर बघा मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे टीप मारताना आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला ना डबल टीप देऊन लॉकही करून घ्यायचे आहे. व्यवस्थित एकसारखे ठेवत ठेवत या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे. अगदी स्टेप बाय स्टेप ही स्टेप आपल्याला फॉलो करायची आहे, कारण की अगदी व्यवस्थित एकाच लेवलमध्ये हे त्रिकोण लागणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. जर तुम्ही छोटे मोठे त्रिकोण लावलेत किंवा त्यामधलं 2 त्रिकोणमधलं डिस्टन्स म्हणजे अंतर कमी जास्त जर ठेवलं तर काय होईल, डिझाईन सगळीच बिघडेल आणि अजिबातच आपल्या डिझाईनला व्यवस्थित प्रॉपर असं लुक येणार नाही. त्यामुळे मी ज्या पद्धतीने अगदी सावकाश काळजीपूर्वक एक एक त्रिकोण ठेवत ठेवत टीप मारत मारत हे अटॅच करत आहे, सेम तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे. आणि जर तुम्हाला कमी पडत असेल तर तुम्ही अजून त्रिकोण इथे तयार करून घेऊ शकता. सो बघा मग फायनली अगदी व्यवस्थित आपण हे सगळे त्रिकोण लावून घेतलेले आहे. त्यानंतर आता ह्या नॉट आपल्याला ना बरोबर सेंटरला व्यवस्थित गोलाकार शेपमध्ये ठेवून टीप मारून तिथे व्यवस्थित डबल टीप देऊन लॉक करायचं आहे. बरोबर सेंटरला ते मॅच झालं पाहिजे, म्हणजे मध्यभागी. ठीक आहे. आणि दोन्ही साईडने ना थोडंसं लुजिंग मध्ये आहे बघा, असा गोलाकार शेप तयार होतोय. ठीक आहे. सो आता मध्ये आपण टीप मारून ते व्यवस्थित लॉक करून घेऊयात. सो बघा मग या पद्धतीने व्यवस्थित आधी नॉट सगळे सेट करून घेतलेले आहे शेप वाईज आणि मग डबल टीप देऊन तिथे व्यवस्थित असं
लॉक सुद्धा करून घेतलेलं आहे. ठीक आहे. सो बघा किती व्यवस्थित एकाच लेवलमध्ये आपले लागले गेलेले आहे. आणि खरं तर ह्या छानशा डिझाईनमुळे, नॉटमुळे आपली ही डिझाईन अजूनच उठून दिसते. तसं बघायला गेलं तर सध्या ह्या डिझाईनचं खूप ट्रेंड चालू आहे. थोडी वेगळी युनिक पद्धतीची आहे. सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि जो काही साडीचा कलर आहे तर त्या कलर कॉम्बिनेशनची आपण इथे छान अशी नाजूकशी लेस घेतलेली आहे. तर ती आपल्याला सगळ्यात आधी वरच्या गळ्याला लावायची आहे. तर तुम्ही इथे एखादी लेस यूज केली तरी चालेल, नाही केली तरी चालेल, किंवा कॉपर गोल्डन कलरची लेसही इथे यूज करू शकतात. किंवा मग मी ज्या पद्धतीने कॉन्ट्रास्ट लेस घेतलेली आहे तर तशी सुद्धा तुम्ही इथे नक्कीच वापरू शकता. तर बघा मग इथे सुद्धा लावून घेऊयात मधल्या शेपला. पण ना तिथे थोडासा डिस्टन्स ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्या ह्या डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक यावा. कारण की लेसच्या दोन्ही साईडने ना आपला ब्लाऊजचा कलर दिसेल आणि लेसचा कलर सुद्धा वेगळा आहे, त्यामुळे मग अजूनच छान वाटेल. सो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने थोडासा एकसारखा डिस्टन्स ठेवत लेस लावू शकतात. किंवा जर तुम्हाला डायरेक्ट तंतोतंत जो काही शेप आहे गळ्याचा त्याच्या कडेकडेने लावायचा असेल तर तुम्ही तसंही नक्कीच लावू शकतात. ठीक आहे. सो बघा मग किती व्यवस्थित काळजीपूर्वक आपण इथे ही लेस लावून घेत आहोत. आणि इथे ना ती फोल्ड सुद्धा करून घ्यायची आहे. तर एक्स्ट्राची कट करते आणि फोल्ड करून लॉक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने अगदी छान व्यवस्थित प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित मधल्या शेपला सुद्धा आपण ही लेस इथे लावून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे बॅक साईडला आपल्याला टक्स टाकायचे आहेत. आणि जे काही एक्स्ट्राचे नॉट दिसत आहेत तर ते आपण नंतर कट करून घेऊयात पूर्ण डिझाईन झाल्यानंतर. ठीक आहे. सो बघा मग सेंटर पासून आपण इथे मार्किंग केलेली आहे 5ला, अर्धा इंच साईडला आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग केली. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टक्स टाकायचे. लक्षात राहू द्या टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. त्याचबरोबर सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं. एक साईडने टक्स टाकून झाला की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा टक्स टाकायचा आणि तिथे सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं. आणि हे बघा मी इथे कट करून घेतलं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मग आपले परफेक्ट असे टक्स टाकून झालेले आहे. आता तीच लेस बघा मी इथे कमरेच्या साईडला सुद्धा लावून घेते. ऍक्च्युली तुम्ही नाही लावली तरी सुद्धा चालणार आहे, पण लावल्याने काय होईल की अजूनच ही डिझाईन उठून दिसेल. कारण की कसं ना कॉन्ट्रास्ट कलर आहे. सो त्यामुळे तसं गोल्डन वगैरे पण तुम्ही वापरू शकता. तुमच्या साडीला ब्लाऊजला कुठली लेस मॅच होते तर ते टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली परफेक्ट अशी आपण इथे लेस लावून घेतलेली आहे गळ्याला, कमरेला आणि मधला जो काही शेप होता तिथे. आणि आपली ही डिझाईन खरं तर कम्प्लीट स्टिच झालेली आहे. सो जवळून मी तुम्हाला लुक दाखवते म्हणजे तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की आपली डिझाईन कशी रेडी झालेली आहे, लेस कशी वापरलेली आहे, फिनिशिंग कशी आलेली आहे, हे सगळंच. सो बघा मग फायनली बोटनेक मध्ये आज आपण खूप छान ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन इथे बनवलेली आहे. छान असं कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनमुळे ही डिझाईन खरं तर अजूनच उठून दिसते. बऱ्याचदा आपल्याला बोटनेक ब्लाऊज मध्ये कशी डिझाईन बनवावी सुचत नाही. कस्टमरला सुद्धा नवनवीन डिझाईनची आयडिया हवी असते. सो तुम्ही अशी डिझाईन नक्की बनवू शकतात आणि कस्टमरला सुद्धा ह्या डिझाईनची नक्कीच आयडिया देऊ शकतात. सो बघा मग साडीचा थोडासा कपडा यूज केलेला आहे. जर तुमचा साडी आणि ब्लाऊज पीस एकाच कलरचा असेल तर मग सेम त्रिकोण इथे यूज केले तरी सुद्धा चालणार आहे. सो बघा मग फायनली आपली डिझाईन इथे तयार झालेली आहे. आणि मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्सही शेअर केलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता यावी यासाठी. त्याचबरोबर तुम्ही ह्या पद्धतीने स्टिच करून बघा. नक्कीच या डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. एवढंच नाही तर बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल, याआधी डिझाईन बनवलेली नसेल तरी सुद्धा तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवू शकता. इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. सो मग अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कस्टमरला सुद्धा या छानशा ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या डिझाईनची नक्की आयडिया द्या. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही ट्रेंडिंग अशी बोटनेक ब्लाऊज डिझाईन नक्कीच आवडेल. ठीक आहे. सो बघा मग खरं तर फायनली आज मी तुमच्यासोबत जे शेअर केलेलं आहे ते तुम्हाला समजलं असेल. असंही मी अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या
चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.